अक्षरशः श्वसनाचे आजार लोकांना या धुळीमुळे व्हायला लागलेले आहेत. आपल्या सर्वसामान्यांची पोरं आजारी पडायला लागलेली आहेत आणि पिण्याच्या पाण्याची सोय तर एवढी खालच्या गरजेची पाणी आपला पुरवठा केला जातो की अक्षरशः दादा इथं ड्रेनेज लाईन आहे, त्याच्या शेजारी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे आणि आत्यांना सगळ्यात जास्त माहित आहे. आमच्या आत्या गेली 15 ते 20 वर्षापासून इथं काम करतायत. नानांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. ड्रेनेजची लाईन फुटली की अक्षरशः पिण्याच्या पाण्याच्या पाईप मध्ये ते घाण पाणी, मैला मिश्रित पाणी आपल्याला पाणी पुरवठा केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून इथं पाण्याच्या फिल्ट्रेशनची क्षमता कशी वाढवून स्वच्छ टीडीएस चेक करून स्वच्छ पाणी पुरवठा केला गेला पाहिजे नगरपालिके अंतर्गत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं प्रयत्न करायचा आहे. आज धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते प्रयत्न आम्ही फक्त प्रयत्न नाही तर ती कामं आम्ही पूर्ण करणार आहोत. धूळमुक्त पंढरपूर करत असताना या धुळीच्या ज्या मशीन आहेत, आमच्या पंढरपूरमध्ये 2 मशीन आहेत धूळ निवारण्यासाठी, पण त्या आज आपल्याला कुठेही रस्त्यावर दाखवताना दिसत नाही. त्या फक्त 2च दिवस चालू असतात. ज्यावेळेस आमचे सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते नगरपालिकेमध्ये जातील तर या दृष्टिकोनातून आम्ही 100% तुम्हाला खात्री देतो की धूळमुक्त पंढरपूर करू, खड्डेमुक्त पंढरपूर करू, त्याचबरोबर भयमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे, स्वच्छ पंढरपूर आपल्याला करायचं आहे. आज 4 वारीच्या ह्याच्यावरती इथं उदरनिर्वाह करणारे बरेचशा वर्ग आहेत आणि त्यावेळेस वारीच्या काळामध्ये ज्यावेळेस वारी होऊन जाते त्याच्यानंतर अक्षरशः पंढरपूरमध्ये माजलेलं असतं. त्याच्यावर कुठलीही उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत होत नाही आणि जी वारी आहे ती भरून गेल्यानंतर आमच्या इथं बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः घरातून बाहेर पडायला सुद्धा नको असं वाटतं. त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं प्रयत्न करायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये मला व माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपल्या साथीची गरज आहे. त्यासाठी 2 तारखेला आमच्या सर्वांचं चिन्ह रिक्षा आहे. 2 तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमच्या सेवा करण्याची संधी आम्हाला द्या. आम्ही ज्या वचननामा दिलेला आहे त्या सर्व वचनाची पूर्तता येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवतो हा विश्वास मी तुम्हाला देते आणि थांबते. धन्यवाद. विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणिता भानके आणि या प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार सूर्यकांतजी उर्फ आमचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेबजी कदम, सौभाग्यवती सुनंदा काका दुबर बोडके यांच्या रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपला आशीर्वाद पाठबळ द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहोत. या निमित्तानं उपस्थित या प्रभागाच्या या भागाच्या माजी नगरसेविका सौभाग्यवती रंजनाताई आर्वे, राहुलजी बोडके, मंजित कदम, विशाल आर्वे, दीपक आर्वे, गणेश दुरुपकर, शैलजी कदम, उपस्थित वडीलधारी मंडळी, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, नगरपालिकेची निवडणूक 9 वर्षानंतर त्या ठिकाणी सुरू आहे आणि गेले 40 वर्ष त्यांच्याकडे या नगरपालिकेचा कारभार आहे, सत्ता. ते या निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना या भागात काय काम केलं हे सांगणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मग या भागात 40 वर्षाच्या काळात तुम्ही धुळीसाठी काय केलं, रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी काय केलं, ड्रेनेजचं पाणी आमच्या घरात येते त्यासाठी काय केलं, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चालू असलेली त्या ठिकाणी योजना असेल, हापसा असेल, एखादी गोष्ट असेल, काढून टाकण्याचं काम जर इथला नगरसेवक करत असेल त्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे इथल्या नागरिकांना, इथल्या रहिवाशांना. तर ते सांगायचं सोडून
वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करायची आणि आपल्याला बळकट व्हायचं, ही भूमिका घेऊन येणारी माणसं जर उद्या आपण बाजूला नाही सारली, बंधूंनो गेले 9 वर्ष नाही तर गेले 40 वर्ष एकीकडे ते सांगतायत की आम्ही आंतरराष्ट्रीय पंढरपूर शहर करू, पण तुम्ही आंतरराष्ट्रीय पंढरपूर शहर करत असताना, करायची भूमिका मांडत असताना, जर या भागातल्या शहरातल्या नागरिकांना आम्हाला मूलभूत गरजांना जर झगडावं लागत असेल, भांडावं लागत असेल, ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी आमच्या दारात घरात पिण्याच्या पाण्यात येत असेल, काय करायचं तुमचं आंतरराष्ट्रीय शहर करून त्या ठिकाणी? मग पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत इथल्या नागरिकांना आळ्या असतील किंवा मैला मिश्रित विष्ठा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल, धुळीनं आज आमच्या भागातल्या मुला मुलींचं त्या ठिकाणी आरोग्य असेल, वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनींचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आहे, दवाखान्याचा वाढता खर्च आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी जर त्याला त्रस्त असतील तर तुम्ही का आरोग्याच्या विषयी त्या ठिकाणी बोलत नाही? पण प्लीज चार्ल्स साहेब यावरती बोलायला तयार नाही. परिचारक साहेब 3 दिवस फक्त रस्त्यावरती गल्ली बोळात फिरत असताना तुमचा घसा बसला, खोखोला. त्यांच्याच वाचनात त्यांनी सांगितलं, मी म्हणत नाही म्हणा, माझा घसा खराब झाला. 3 दिवसात तुमचा घसा खराब होत असेल तर इथल्या माझ्या मायबाप जनतेचं गेले अनेक वर्ष झालं धूळ खात आहे, धूळ आमच्या नाका तोंडात जाऊन जर आमच्या छातीत चिखल होत असेल त्यावरती तुम्ही बोलायला त्या ठिकाणी तयार नाही. मग या बाबतीत तुम्ही बोलत असताना मला त्यावरून समजलं प्रिन्स चार्ल्स साहेबांच्या घशात खरखर म्हणजे तेच सांगतायत नो पापरकर. प्रिन्स चार्ल्सच्या घशात खरखर म्हणजे आता नो पापरकर. ही भूमिका घेऊन उद्याच्या 2 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी मतदानाला जावं लागेल. तर या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा स्वच्छ सुंदर पंढरपूर हलका दूर तुम्ही त्या ठिकाणी हटवू शकत नाही. आपल्या नगरपालिकेकडे बदलून 2 कोटीच्या 2 कोटी रकमेच्या 2 मशीन आहेत, पण मशीनच दूर खात पडली. रात्री दूर कोण हटवणार? मग तर मानसिकतेची इच्छाशक्तीची त्या ठिकाणी गरज आहे, आणि जोपर्यंत इच्छाशक्तीची मानसिकतेची माणसं तुम्ही पाठवत नाही तोपर्यंत हा बदल त्या ठिकाणी घडणार नाही. या प्रभागाला तर काय डेमो शहरात प्रेझेंटेशन होतं. परिचारक साहेबांचं मतदान पण इथंच आहे ना. मला सांगा 18 प्रभागात 7 नंबरच्या प्रभागात जर तुमचं स्वतःच मतदान असेल आणि तुमच्या प्रभागात जिथं मतदान आहे त्या मतदानाच्या प्रभागात जर ड्रेनेजचं पाणी आपल्या घरात जात असेल आणि तुम्ही उघड्या डोळ्यानं आज मत मागायला ते येत असतील तर मत द्यायचं का नाही उद्याच्या 2 तारखेला तुम्हाला विचार करावाच लागेल, आणि ती करावा ही विनंती करण्यासाठी बंधून आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहे. काय सांगितलं? आम्ही विकास करतोय, आम्ही त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी कामं करतोय. आज खड्ड्याची परिस्थिती बघा. आषाढी वारीपासून कार्तिक वारी, जुलै ऑगस्टच्या दरम्यान आषाढी वारी झाली. कार्तिक वारी 2 नोव्हेंबरला एकादशी होती, कार्तिक एकादशी. 3-3.5 महिन्याच्या कालावधीत खड्डे बुजवायला आपल्या पंढरपूरला 5 कोटी रुपये आले. 5 कोटी खड्डे बुजवायला फक्त 5 कोटी किती खड्डे बुजले बघा. जेव्हा आज 28 तारीख आहे, 29 आहे, 30 आहे, 1 तारीख आहे, 3 दिवस तुमच्याकडे आहे. तिथल्या शहरातल्या नागरिकांच्याकडे पाहिजे त्या रस्त्यावरती जावा, भागात जावा. खड्डे बुजवायला 5 कोटी रुपये आल्यानंतर तुम्ही साधे खड्डे बुजवू शकत नाही. कशामुळं? तेच ठेकेदार, तीच माणसं, तीच बगल बच्चे एका रस्त्याची 6-6 महिन्याला टेंडर काढायची, काम निकृष्ट दर्जाची करायची. काम पूर्ण होते तोपर्यंत सुरुवातीचं काम उकरून त्या ठिकाणी खराब होते. कशामुळं? कुणाच्या त्या नाकर्तीमुळे कुणामुळे झालं. मग हे तुम्ही नागरिकांना सांगायचं सोडून तुम्ही काय भगीरथवरती वैयक्तिक टीका करता, माझ्या पत्नीवरती त्या ठिकाणी टीका करताय. अरे आमची त्या ठिकाणी आमच्यावर जरूर टीका करा, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्यावरती देखील तुम्ही त्या ठिकाणी टीका करताय. तुमचे संस्कार त्या ठिकाणी तुमच्या या टीकेमुळे दिसून आले, पण मला माझ्या आई वडिलांनी, माझ्या वडील झाल्याने त्या ठिकाणी संस्कार दिले की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोलायचं नाही, बोललं नाही पाहिजे. या संस्कारातला मी आहे. त्यामुळे तुम्ही चुकत असाल पण आम्ही चुकणार नाही, कारण भारत नानांच्या तालमीत तयार झालेला आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. मग तुम्ही सांगताना काय सांगितलं? अरे या तालुक्याला, या शहराला
मग आदरणीय कैलासवासी बाईरावांचा वसा वर्षा अनेक नेतेमंडळीचा बाईरावांच्या पासून भारतनानांच्या पर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी झोकून देऊन लोकांच्या हिताचं त्या ठिकाणी काम केलं, की कधी तुम्ही त्या ठिकाणी केलं? कधीच नाही. दमदाटीची भाषा आज जेवढे इतर लोक ऐकतायत ना, मला माहित आहे घरात बसून सुद्धा ऐकणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी तेवढीच आहे. का? दबावाचं राजकारण दिसला तर तुम्हाला हे करू ते करू. पण बंधूंनो, उद्याच्या भविष्याच्या पिढीसाठी मुलाबाळाच्या हितासाठी की उद्याची 2 तारखेची निवडणूक आहे, एकट्या भालकींच्या कुठल्या स्वार्थासाठी नाही. तर ही परिस्थिती बदलायची असेल आणि हेच जर ठेवायचे असेल तर तुम्हाला योग्य वाटेल ते त्या ठिकाणी निर्णय घ्या. पण बदलायचे असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे तुम्हाला खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. ही गरज विकासाच्या नावाखाली आज जो मंदिर परिसरातला भाग बदललो कॅरिडोरच्या नावाखाली उद्ध्वस्त करून विकास करण्याचं पाप आपण 10 ठिकाणी घातलंय. आम्हा पंढरपूरकरांचं आणि इतर राहणाऱ्या नागरिकांचं विकासाला विरोध बंधून मुळीच नाही. इथली सेवा विकास करण्याच्या बाबतीत विरोध नाही, पण आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करणार असाल तर कुणासाठी करताय, का करताय हे एकदा सांगा. आणि मग विधानसभेला याच लोकांनी येऊन सांगितलं करणार नाही आणि आता आणखी नोटिसा त्यांची घरं प्रपंच दुकानदारी उद्ध्वस्त करून तुम्हाला देशोधडाला लावण्याचं काम त्या ठिकाणी करत असतील. उद्या परत हे अंधारात येऊन तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका सांगतील. त्या भूमिकेला बळी पडला तर उद्या तो कटीवरती हात ठेवून उभा राहिलेला पांडुरंग देखील आपल्याला त्या ठिकाणी माफ करणार नाही. आणि ही विचार करायला लावणारी बंधून उद्याची 2 तारखेची निवडणूक आहे. म्हणून आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून वचननामा दिला की धूळमुक्त पंढरपूर करू, खड्डेमुक्त पंढरपूर करू. आमच्या या 7 नंबरच्या प्रभागात कुठल्याही गिंडी बोळात जावा, खड्डे आहे त्या ठिकाणी धूळ आहे. मग तुम्ही आणखी 6 महिने नाही झाले या घरातून त्या तळ्याच्या काठीला घरात राहायला गेला. यशवंतराव चव्हाण तळ्याच्या शेजारी तुम्ही मोठा राजमहालासारखे घर बांधलं. घराचा गिलावा आणि कलर काम व्हायच्या अगोदर तिथं 2 पदरी कॉन्क्रीटचा रस्ता बनवून होतोय. मी जाऊन बघा, तुम्ही आपल्या चिन्हात रिक्षात जाऊन उद्या जाऊन या बघा. मी सांगतोय म्हणून नाही तर तुम्ही बघून या, खरा आहे का खोटा आहे तपासा. तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला, तो तुम्हाला अधिकार आहे, त्याचा वापर करा. 2 पदरी रस्ता कॉन्क्रीटचा झालाय, डिवायडर आहे म्हणजे डिवायडर, यायला वेगळा जायला वेगळा. आणि घराच्या पुढे 50 मीटर नंतर रस्ता बंद. पुढच्या त्या ठिकाणी भागानं गल्लीनं रस्ता मागायचा नाही, फक्त घरासाठी रस्ता. मग आपण नाही मागायचा, धूळमुक्त नाही मागायची, रस्ता नाही मागायचा, पाणी नाही मागायचं, ड्रेनेज विचारायचं नाही. मग ही जर परिस्थिती आपण बदलणार नसाल तर भविष्यातली तुम्ही गप बसला असाल तर तुमची पुढची मुलं की पुढची भविष्य त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही त्यावेळी करत काय होता. आणि ही विचार करायला लावणारी उद्याची निवडणूक आहे बंधूंनो. आणि म्हणून जर बदल करायचा असेल तर सत्तेचा वापर करून बंधूंनो लाखो कोट्यावधी रुपयाच्या त्या ठिकाणी प्रॉपर्टीवरती आरक्षणाच्या नावाखाली कवडी बोलायला त्या जागा घ्यायच्या, लोकांना लुबाडायचं काम पाप एकीकडे केलं. किती उदाहरणं देऊ, किती. पुढच्या उमेदवार जो नगराध्यक्ष पदाचा आहे त्यांच्या पतीने महावीर नगर मधला भूखंड बंधूंनो नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून महावीर नगर मधला त्या ठिकाणी भूखंड खरेदीचा दिवस कोणता दाखवला माहिती आहे? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. महामानव बाबासाहेबांनी जे प्रजासत्ताक घटना दिली त्या प्रजासत्ताक दिनाचा दिवस. मला सांगा, प्रजासत्ताक दिना दिवशी कोणतं शासकीय ऑफिस सुरू असतं? कुणी एकदा सांगा. मग त्या प्रजासत्ताक दिना दिवशी तुम्ही हा भूखंड खरेदी दाखवू शकता तर तुमच्या माझ्या 1 गुंठ्या 2-1.5 गुंठ्याच्या आपल्या कष्टाच्या कमाईतनं जागा कधी बळकावतील तुम्हाला त्या ठिकाणी कळणार पण नाही. आणि किती तर नागरिक म्हणून सांगताय आम्हाला रात्र झोप लागत नाही हो. आमच्या घरच्यातनं प्रपंचाचा उदरनिर्वाह करत असताना आम्ही कुठे अर्धा गुंठा घेतलाय पण आम्ही दचकून उठतोय का आरक्षण टाकतील का काय, हे आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे. मग ती ही परिस्थिती मला अन्यायाची वागणूक केली आहे. एक उदाहरण द्या, आत्ताच्या आता निवडणुकीतून त्या ठिकाणी माघार घ्यायला तयार आहे तर तुमचे किती दाखले येतो किती. आज तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेतून जाऊन दडपशाहीनं त्या ठिकाणी सांगताय. उद्ध्वस्त करण्याचे पाप 10 एकीकडे घातलाय. समाजाच्या नावाखाली तुम्ही तुमचा स्वतःचा समाज सोडला नाही तर बाकीच्या बहुजन समाजाचा काय विचार करणार, ही उद्याचे विचार करायला लावणारी बंधू निवडणूक आहे. म्हणून आज जर जागे नाही झालो
तर पुढं आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच तिकडे भटकावं लागेल अशी परिस्थिती आपल्या समोर ते केल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांनी जमिनीवरचं बोलायचं सोडून दिलं. खड्डेवर नाही बोलत, धुळीवरती बोलत नाही, तुमच्या ड्रेनेजवरती बोलत नाहीत. आता उड्डाण पुलावर बोलायला लागले. ते उड्डाण पूल खालचं जमिनीवरचं काहीही बोलत नाही. म्हणून जमिनीवरची बोलणारी माणसं तुम्ही जोपर्यंत निवडून देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या भागाचा कायापालट विकास आज तुम्ही आंतरराष्ट्रीय करत असताना मूलभूत गोष्टीसाठी जर आम्हाला नगरपालिकेला आज आमची गडपट्टी पाणीपट्टी बघा, वाटेल तेव्हा तुम्ही परिपत्रक काढताय आणि पाणीपट्टी वाढली, गडपट्टी वाढली. आंदोलन केले आम्ही आणि त्या ठिकाणी सरकारच्याकडे सांगितलं घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवण्याचा पाप आणि घात घातला तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल म्हणून आम्ही आंदोलन केली. मी काय एक शब्द बोलला नाही, सत्ता तुमची होती. आणि दुसरीकडे सांगताय केंद्रात सत्ता आमच्याकडे आहे, राज्यात आमच्याकडे आहे, आम्हाला खालची परिस्थिती नगरपालिकेची बनतात. मला त्याला तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे, या अगोदर पण केंद्रात तुमच्याकडे होती, राज्यात तुमच्याकडे होती, नगरपालिकेची तुमच्याकडे होती. तर पंतप्रधान आवास योजनेची बंधूनो 862 घरं 2021 पासून पूर्ण करू शकले नाहीत. जाऊन बघा तुम्ही पलीकडे तिथं 862 म्हणजे 862 5 जरी लोक धरले तर 5000 लोकांना तुम्ही 2021 पासून त्या कुटुंबाने त्या ठिकाणी व्याजाने कर्जाने किंवा कुठून पै पावण्याकडून उचलून पैसे भरलेले आहेत. इतर बार्शीची नगरपालिका घ्या, सोलापूरच्या नगर महापालिकेत 6 लाखाला घर मिळतंय, इथं मात्र 9 लाखाला घर. मग ते वरच 3 लाख जाते कुणाकडे हे तपासायला लावणारे बंधू उद्याची निवडणूक आहे. म्हणून ही जो बदल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी चांगले दिवस येणार नाहीत. आणि म्हणून उद्याचा आमचा वचननामा आहे, स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, घरपट्टी पाणीपट्टीवरचं नियंत्रण असेल. नमामि चंद्रभागेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी येत आहेत आणि जिल्ह्याचं पाणी देखील स्वच्छ करण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे. ड्रेनेजच्या पाईप कारण का होतंय माहित आहे, ड्रेनेजचा ठेकेदार तोच, पिण्याच्या पाण्याच्या पाईपचा ठेकेदार पण तोच, घराकडे येणाऱ्या रस्त्याचा ठेकेदार पण तोच, नमामि त्या ठिकाणी तो नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार पण तोच, आणि या धाकट्यांच्या ग्लासात पाणी ओतणारा पण तोच. कसं आपलं बदलणार आहे? मग बदलायचं असेल तर आपल्याला उद्या बदल त्या ठिकाणी 2 तारखेला करावं लागेल. आणि रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्या. आमच्या कॅरेटरच्या बाबत मंदिर परिसरातल्या नागरिकांना देखील आव्हान आणि विनंती आहे, आम्ही विकास कामाला कधीच विरोध केला नाही, पण नागरिकांना उद्ध्वस्त होत असताना आम्ही तुमच्या सोबत आहे. कारण तुम्ही म्हणताय ना आमच्या बापाने काय सांगितलं, आमच्या बापाने 2009 ला सांगितलं की 1982 ला मास्टर प्लॅन झाला आणि मास्टर प्लॅन झाल्यानंतर 43 वर्षानंतर देखील विस्थापित झालेल्या लोकांना आज न्याय मिळू शकत नाही. आमचा विकास करताना आम्ही विरोध नाही करणार, पण आम्हाला विचार तरी करून विचार करा. आज 9 मीटरचे डीपी रोड 12 मीटरचे केले, 15 मीटरचे डीपी रोड केले. शहरातले 7000 नागरिकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत. मग विकास कुणाचा करणार आहे? लोक जर तुम्ही उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी विकास करणार असेल तर कुणासाठी करताय, का करताय तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका बदलण्यासाठी बोलतो, हात जोडून विनंती करतो की उद्याची त्या ठिकाणी ही 2 तारखेची निवडणूक आदरणीय त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भारत मानेच्या विचाराची निवडणूक आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आदरणीय नानासाहेबजी कदम असतील, आदरणीय गोडके काकूंच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आहे. ती उभा राहावं ही विनंती मी या ठिकाणी करतो. 10 वाजले आचारसंहितेचा नियम आहे, कारण प्रशासन शासन त्यांच्या पाठीमागे आहे. मला यायला वेळ त्या ठिकाणी झाला, कारण जाईल त्या भागात लोक एवढीच सांगतात आम्ही पाठबळा नाही, फक्त ईव्हीएम मशीन बघा म्हणून मला सांगितलं. म्हणून ईव्हीएम मशीन कशी तिथं होतो आणि म्हणून वेळोवेळी सांगितलंय. सरकार प्रशासन अधिकारी म्हणून जर मुजोरगिरी कोण करायच्या त्या ठिकाणी दमदाटी, कारण आम्ही हात जोडून आशीर्वाद मागणारी एकीकडे माणसं आहे, दुसरीकडे दमदाटी करून बोलणारी माणसं आहे. कुणाला न्याय द्यायचा, कुणाला आशीर्वाद द्यायचा की ती मायबाप जनता तुम्ही त्या ठिकाणी ठरवा. आणि उद्याच्या 2 तारखेला रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून ही रिक्षा आज चिन्हावरती देखील बोलतायत की काय 3 पायाची रिक्षेचे चिन्ह घेऊन आले. पण या 3 पायाच्या रिक्षेवरती माझ्या शहरातले 7000 कुटुंब त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात. 7000 कुटुंब
चुकीच्या माझ्या चिन्हावरती बोलत नाही, माझ्या त्या 7,000 कुटुंबावरती बोलतायत आणि ती 7,000 कुटुंबच उद्या मतदान रूपी आशीर्वादातून दाखवून देतात की गरीबावरती सर्वसामान्यावरती तुम्ही बोलताय. कारण पैशाची मस्ती आणि मास तुम्हाला असेल, पण मायबाप जनतेचा कळवळ असणारी माणसं जोपर्यंत तुम्ही उद्या तुमच्या त्या पवित्र नगरपालिकेच्या सभागृहात पाठवणार नाही, तोपर्यंत आपल्या भागाचा विकास, मूलभूत विकास, आंतरराष्ट्रीय परत करू मूलभूत विकास तोपर्यंत त्या ठिकाणी होणार नाही. विनंती या प्रभागातल्या सर्व वडीलधारी माता भगिनी आणि तरुण सहकार्यांना करतो आणि वेळेचं बंधन होऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.